नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने व्हेज पुलाव। हा बनवण्यासाठी जितका सोपा आहे ना, खाण्यासाठी तितकाच टेस्टी लागतो। खूप कमी मसाल्यांमध्ये बनतो आणि खूप झटपट बनतो। तुम्ही पहिल्या वेळी बनवत असाल ना, तर तुमचा पुलाव सुद्धा असाच परफेक्ट होईल। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे बघा। चला तर मग आपण वेळ न वाया घालवता रेसिपी कशी बनवायची ते बघूया। आता व्हेज पुलाव बनवण्यासाठी मी इथे 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे। हा राजभोग लॉंग ग्रेन तांदूळ आहे। आता हा तांदूळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। त्यानंतर 20 मिनिट हा तांदूळ आपण भिजवून घेऊया। जोवर आपला तांदूळ भिजतो आहे तोवर आपण इतरही तयारी करून घेऊ, म्हणजे व्हेज पुलावसाठी ज्या भाज्या लागतात ना त्याची तयारी करून घेऊया। आता भाज्यांमध्ये मी इथे मटार घेतलेला आहे आणि हा शेंगा सोलून मटार घेतलेला आहे। त्याचबरोबर बटाटा घेतलेला आहे आणि असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहे आणि थोडंसं गाजर सुद्धा घेतलेला आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला जर फ्लावर, बीन्स वगैरे इतरही भाज्या टाकायच्या असेल ना, तुम्ही त्या टाकू शकतात। तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या टाका। त्याचबरोबर आपल्याला काही खडे मसाले लागतील आणि खड्या मसाल्यांमध्ये मी 2 तेजपत्ते, अर्ध फूल जावेत्रीचं, 1 मसाला वेलची, 3 हिरव्या वेलच्या, 4 लवंगा, 5 ते 6 काळी मिरी, 1 इंच दालचिनी आणि त्याचबरोबर 1 टीस्पून चहा जिरे घेतलेले आहेत। हिरवी वेलची आणि मसाला वेलची थोडीशी फोडून घेतलेली आहे। ही सर्व तयारी करेपर्यंत आपला तांदूळही छान भिजला। आता गॅसवरती आपण एखादं पॅन किंवा कुकर ठेवूया। कुकर ठेवलं तरी काही हरकत नाही, माझं कुकर पॅन सारखंच काम करतं। त्यात 4 टीस्पून आपण तेल टाकून घेऊया। तेल व्यवस्थित गरम झालं की यात घेतलेले संपूर्ण खडे मसाले टाकून घ्यायचे आणि हा मसाला छान तेलामध्ये आपण एखादा मिनिटभर परतवून घेऊया। आणि हे बघा, मी संपूर्ण खडे मसाले एकाच वेळी टाकून घेतले। आता हा मसाला म्हणजे हे सगळे खडे मसाले एखादा मिनिटभर आपण तेलामध्ये छान मंद सुगंध येईपर्यंत परतवून घेऊ। मसाल्यांचा छान मंद मंद सुगंध यायला लागला की यात 1.5 चमचा म्हणजे 1.5 टीस्पून आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत एखादा मिनिट ते सुद्धा मसाल्यांबरोबर परतवून घेऊ। अद्रक आणि लसणाचा कच्चेपणा गेला की मी इथे 2 मीडियम आकाराचे कांदे स्लाइस करून ठेवलेले होते, अगदी पातळ स्लाइस करून ठेवले, ते टाकून घेऊया। त्यानंतर कांदा सुद्धा अद्रक आणि लसूण बरोबर परतवून घेऊ। कांदा आपल्याला खूपसा काळा करायचा नाही, त्याचा फक्त रंग बदलला पाहिजे, कांदा मऊसर झाला पाहिजे आणि ट्रान्सपरंट झाला पाहिजे, इतपतच तो परतवून घ्यायचा। त्यानंतर यात 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी मधोमध कापून ठेवलेल्या होत्या त्या टाकून घेऊया। मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतले गेले ना की आपण घेतलेल्या सर्व भाज्या यात टाकून घेऊया आणि भाज्या सुद्धा ह्या मसाल्यांबरोबर एखादा 2 मिनिट तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊ। हा पुलाव बनवणं जितकं सोपं आहे ना, तर खाण्यासाठी तितकाच टेस्टी लागतो। तुम्ही पहिल्या वेळी जरी बनवत असाल ना, तर पहिल्याच प्रयत्नात तुमचा पुलाव सुद्धा असाच परफेक्ट होईल। आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नीट लक्ष देऊन बघावा लागेल। अगदीच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे। भाज्या व्यवस्थित तेलामध्ये परतल्या गेल्या की त्यानंतर आपण भिजवलेला संपूर्ण तांदूळ यात टाकून घेऊया। आता अलगद हाताने हा तांदूळ भाज्यांबरोबर मिक्स करून घेऊ। अगदी अलगद हाताने करायचा, कारण तांदूळ भिजलेला आहे आणि तो तुटू शकतो, त्यामुळे खूपच हलक्या हाताने
हा तांदूळ भाज्यांबरोबर मिक्स करायचा, एखादा मिनिटभर परतवून घ्यायचा, म्हणजे जर थोडंसं पाणी वगैरे राहिलं असेल ना तर ते सुद्धा निघून जाईल। तांदूळ 1 ते 2 मिनिट व्यवस्थित परतला गेला ना की यात आता आपण 3.5 वाट्या पाणी टाकून घेऊ, म्हणजे ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतला ना त्याच वाटीने 3.5 वाट्या मी पाणी टाकणार आहे। तुम्हाला हवं असेल तर 4 वाट्या टाकलं तरी चालेल, पण थोडंसं आधी कमीच टाका। त्यानंतर यात चवीनुसार मीठ टाकूया, अर्धा चमचा साखर टाकूया। आणि ही एक खास टीप लक्षात ठेवा, साखरेने भाताची चव खूप छान लागते, तुम्ही एकदा टाकून बघा। त्यानंतर माझ्याजवळ अर्धा लिंबू होता, तो लिंबू पिळून घेऊया आणि एक छान अशी उकळ काढून घेऊ। आणि हो, 3.5 वाट्या पाणी टाकण्याचं कारण का, कारण तांदूळ आपला भिजवलेला आहे ऑलरेडी, तांदळाने पाणी व्यवस्थित सोक केलेलं आहे, त्यामुळे शिजायला फारसा जास्त पाणी लागणार नाही। आता एक उकळ आल्यानंतर यात 2 ते 3 चमचे आपण साजूक तूप टाकून घेऊ। तुपाने सुद्धा पुलाव आणि बिर्याणीची चव अतिशय छान लागते, तर तूप म्हणजे साजूक तूप तुम्ही नक्कीच टाका। आणि यानंतर मी इथे एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला घेतलेला आहे। हा मसाला टाकल्यानंतर पुलाव किंवा बिर्याणी अतिशय टेस्टी लागते, तुम्ही एकदा हा मसाला नक्कीच वापरून बघा। आता अर्धा टीस्पून किंवा 3 ते 4 चिमूटभर असा फक्त मसाला वरून भुरभुरून द्यायचा, खूप जास्त टाकायचा नाही, कारण ह्याला सुगंध इतका सुंदर असतो ना की अगदी थोडासा जरी टाकला ना तर बिर्याणी किंवा पुलाव खूप टेस्टी लागतो। आता हा मसाला टाकून झाला ना की अलगद हाताने पुन्हा एकदा व्यवस्थित सर्व एकत्र करून द्यायचं आणि त्यानंतर झाकण ठेवून 10 मिनिट मंद गॅसवरती शिजवून घ्यायचा। 10 मिनिटातच आपला पुलाव तयार होईल। त्यानंतर गॅस बंद करायचा आणि 10 मिनिटानंतर आपण झाकण उघडायचं, म्हणजे टोटल आपल्याला हा पुलाव 20 मिनिट शिजवून घ्यायचा आहे। 10 मिनिट मंद गॅसवरती आणि त्यानंतर 10 मिनिट गॅस बंद करून आपण वाफ दडपवून घेतली आणि आता 20 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया आणि इतका सुंदर सुगंध येतोय, दिसायलाही बघा किती अप्रतिम दिसतोय। तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच करून बघा। आणि हा तांदूळ बघा किती छान मोकळा मोकळा झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ते नक्कीच प्रेस करा, म्हणजे इथून पुढच्या सगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल। एका सर्विंग प्लेटमध्ये आता हा पुलाव आपण सर्व करून घेऊया। वरून तळलेला कांदा आणि पुदिन्याने फक्त गार्निश करूया। आपला झटपट व्हेज पुलाव तयार आहे। आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या मस्त आणि झटपट रेसिपी बरोबर। तोवर बाय बाय।